या पक्षाला कार्यकर्त्याची कदरच नाही आहे, तर कार्यकर्त्यांनी पक्षाची कदर का करावी? तर तेव्हा पक्षाला समजेल की पक्ष कोणामुळे मोठा आहे. आम्ही त्याच्यापासून नाराज आहोत, म्हणून आम्ही विद्रोह करत आहोत. विद्रोह करायचं कारण सिंपल आहे की ज्या पक्षाला कार्यकर्त्याची कदरच नाही आहे, तर कार्यकर्त्यांनी पक्षाची कदर का करावी? हा म्हणजे सिंपल गोष्ट आहे की जो व्यक्ती पक्षासाठी सातत्यानं 5-6 वर्षापासून राबत आहे, पक्षाच्या दऱ्या उचलत आहे, पक्षाचे झेंडे लावत आहे, पक्षाचे झेंडे घेऊन फिरत आहे, आणि तुम्हाला एक सामान्य कार्यकर्त्याची जर कदर नसेल तर आम्ही पक्षाची का बरं कदर करायला पाहिजे? आणि आता ही अस्तित्वाची लढाई नाही आहे, एक सामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे. आणि एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा पुन्हा गावातले कार्यकर्ता एकजूट होऊन पक्षाच्या विरोधात जातील, आणि जो तुम्हाला आता चित्र दिसेल, उद्या तुम्हाला अजून सांगतो की उद्या जो चित्र दिसेल तुमच्या शहरामध्ये भव्य दिव्य युवक वगैरे सगळं दिसेल, तर तेव्हा पक्षाला समजेल की पक्ष कोणामुळे मोठा आहे शहरामध्ये. 16 पासून मी राष्ट्रवादीला जोडलेला आहोत. 2016 पासून मी दरी उचललेले, झेंडा उचललेलं पुष्कळचे कामे मी राष्ट्रवादीसाठी केले. ज्या उमेदवारी दिलाय त्यांना काहीच आतापर्यंत त्यांना राष्ट्रवादीसाठी काहीच नाही केला. आम्ही त्याच्यापासून नाराज आहोत, म्हणून आम्ही विद्रोह करत आहोत. बरोबर नाही केलं माझे. काय वाटतंय, म्हणजे तुम्ही काय करला आता? मी सागरसोबत आहे, मी सागरला उभा करेन, आपली ताकद दाखवेन. म्हणजे जो गोंदियावरून जो आदेश आला त्या निर्णयाला झुगारून तुम्ही विद्रोह करतात काय? विद्रोह करणार आहोत. कदाचित असं नाही की प्रफुल्ल पटेल फोन करेल किंवा राजू जैन तर तुम्ही नांगी घालाल त्यांच्या समोर? नाही, म्हणजे एकदम कट्टर. आता सर्वांना माहिती आहे की नगराध्यक्षाच्या तिकीटसाठी 4 लोक रेसमध्ये होते. त्याच्यामध्ये 2 लोक असे होते जे प्रामाणिक ग्राउंड लेवलवरती काम करणारे होते. एक यासिन भाऊ छवारे होते आणि दुसरा मी स्वतः पक्षाची उमेदवारी मागणार होतो. पण पक्षांनी बंडखोर व्यक्तीला उमेदवारी जाहीर करणार याची माहिती मिळताच आम्ही या ठिकाणी सर्व पदांचा सुद्धा राजीनामा दिला आहे आणि आम्ही आता अपक्षाची तयारी करणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.